आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. सांगलीचे भाजपचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांनी निवडणूक न लढवण्याची आणि राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीतील भाजपा आणि गाडगे समर्थकांनी सुधीरदादांच्या घराजवळ गर्दी करत सुधीरदादा तुम्ही तुमचा घेतलेला निर्णय मागे घ्या अशी विनंती करत दबाव सुरू केला. यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी सुधीरदादांना निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली. यावेळी गीतांजली ढोपे पाटील यांना अश्रू अनावर झाले. रडत भाषण करत आपल्या लाडक्या नेत्याला विनवणी केली. या भाषणादरम्यान बहुतांशी महिला आणि पुरुष कार्यकर्ते यांना अश्रू अनावर झाले. यावेळी मी माझ्या घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करतो असं आश्वासन सांगलीचे भाजपचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे पुढील काळात आमदार सुधीरदादा गाडगीळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सांगलीचा विकास म्हणजे सुधीरदादांच्यामुळे आणि आज आम्ही सगळ्या भावंडांनी तुमच्यासमोर आमच्या ज्या इच्छा आहेत, माझ्या अपेक्षा आहेत त्या आम्ही मांडलेल्या आहेत. याच्यावरती तुम्ही विचार करा. दादा, आमच्यातला प्रत्येक कार्यकर्ता रडतोय. दादा, आम्ही सगळी भावंडं तुमच्यासाठी रडतोय. आज तुम्ही विचार करावा आणि पुढचा निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. आज तुम्ही जी कामं केलेली आहेत ती कामं बघून आम्ही सगळे नगरसेवक नगरसेविका काम करतोय आणि कुठलाही चुकीचा न निर्णय घेता कसं काम करावं हे तुम्ही आम्हाला शिकवलंय. दादा, आमची खूप इच्छा आहे की तुम्ही परत आमच्याबरोबर असावं, आमचे आमदार म्हणून असावे. आणि दादा, तुमचा हा जो निर्णय आहे तो तुम्ही मागं घ्यावा आणि आमच्या या सर्व भावंडांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी मी पुन्हा तुम्हाला विनंती करते. आमच्या सर्व महिलांच्या तर्फे विनंती करते. आज प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये जे हसू आहेत ते दादा फक्त तुमच्यासाठी आहे. आणि दादा, तुम्ही आमची ही जी इच्छा आहे ती पूर्ण करा असं मला वाटतं. आपले कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि वृत्तपत्रांमध्ये त्यांचा निर्णय जो आला, यावरून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुधीरदादांच्या इथे जमलेलो आहोत. आणि खरं तर सुधीरदादांनी जी जी कामं केलेली आहेत ती सगळी कामं बघून जे नवनियुक्त नगरसेवक होते किंवा कार्यकर्ते जे आहेत हे शिकतायत त्यांची कामं बघून, किंवा जो विकास आपल्या सांगलीमध्ये होतोय त्या सगळ्या विकासाच्या मागं सुधीरदादा असताना त्यांनी असा निर्णय घेतला. खरं तर सुधीरदादांकडून हेही शिकण्यासारखं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे जे विचार आहेत ते पूर्णपणे सुधीरदादा मांडतात. आज जो त्यांनी निर्णय घेतला की मी स्वतः थांबलं पाहिजे आणि आधी देशाचा विचार केला पाहिजे, हे सुद्धा म्हणजे त्यांचा विचार जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा अगदी योग्य सुद्धा आहे. मात्र त्यांची ही जी कामं आहेत ती बघता त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना राहवलं नाही आणि आम्ही सगळेजण सुधीरदादांशी बोलण्यासाठी आणि त्यांचा निर्णय घेण्यासाठी, जो निर्णय घेतला तो माघार घेण्यासाठी त्यांच्या इथं जमलेलो आहोत. आणि सर्वांच्या ज्या भावना आहेत, सर्व भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना आम्ही सुधीरदादांच्या समोर मांडलेल्या आहेत. आणि लवकरच दादा त्याच्यावरती निर्णय घेतील चांगला आणि पुन्हा एकदा कामात येतील असं मला वाटतं. धन्यवाद. 3 वर्षापूर्वी मी आमची बंधू गणेशराव गाडगे जे आयुष्यामध्ये आम्ही दोघांनी निर्णय मोठे घेतले, त्याशी आम्ही दोघांनी विचार करूनच घेतलेले होते. कुठलाही विचार मी एकट्याने कधी केला नाही. काही प्रमुख नेत्यांनाही मी हे सगळं कारण घातलेलं आहे. आदरणीय DCM असतील, परवा आलेले तावडेसाहेब असतील किंवा आपले काही प्रमुख कार्यकर्त्यांना मी हे विषय मी बोललेलो होतो की कुठेतरी थांबलं पाहिजे. मी कधी खुर्चीसाठी कधीही राजकारणात आलो नाही. मी या विधानभवनाच्या आसपास कितीतरी उद्योगासाठी जायचो, पण या विधानभवनात आपण कधी आयुष्यात जाऊ हे कधी वाटलं पण नव्हतं. ती संधी 14 साली मिळाली. एक समाजकारणामध्ये पूर्वीपासूनच मी आहे. फक्त काय साहेब, समाजकारणाला एक आपली जर का जोड मिळाली राजकारणाची तर ते चांगलं करू शकतो एवढी माझी खात्री होती. त्याप्रमाणे मी काम केलं आहे. मी कुठलंही राजकारण केलं नाही. कोणाबद्दल एक शब्द कधी वाईट बोललो नाही आहे. जे काम करायचं ते करायचं आणि ते कामाचं दाखवायचं हे माझा स्वभाव आहे. तुम्ही सगळ्या मला खरोखर तुम्हाला असं वाटतं की मला काय वाटलं नसेल. आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच वाऱ्यावर कसं सोडायचं, पण आज मी
पक्षीय कामात तर थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच सांगतो. आज माझं ऑफिस चालू राहणार, या पुढे चालू राहणार आहे आणि भाजपच्या कामात मी नक्कीच राहणार आहे, समाजकारणात राहणार आहे. फक्त तुमची आता भावना बघून मी आता परत विचार करतो आणि परत तावडे साहेब विकासाचा वादा तावडे साहेब परत 8 दिवसांनी माझ्याकडे येणार आहेत. त्यावर चर्चा करून आपण नक्की निर्णय घेऊ आणि नंतर मेळावा घेऊ आपण. कार्यकर्ते मेळावा घ्या, सगळ्यांना मतं जाणून घ्या आणि पक्षश्रेष्ठी तुम्हाला सांगू देत की तुम्हाला थांबायला निर्णय घेऊ तुम्ही आता सांगलीसाठी आहे दादा, आता तुमचा निर्णय तुम्हाला घेतो. दादा पालकत्व आहात, आता तुम्हाला तुमचा निर्णय घेता येणार नाही.